पटलं नाही। दुसरी गोष्ट म्हणजे जे हे व्हायच्या अगोदर ज्याला पक्षामध्ये फूट पडली आणि ज्याला शिंदे तिकडे गेले तर लोकांनी हे ठरवलं होतं की नेते जरी गेले, शिवसेना फुटून नेते जरी गेले आणि तो पक्ष जरी त्यांना मिळाला ज्यांनी फाउंड केला नाही आणि अजित पवार जरी तिकडे गेले तरी मतदार सरकला नाही। नेते गेले पण त्याच्यानंतर जे खरे कार्यकर्ते होते ते तिथून सरकले नाही आणि लोकांनी ही निवडणूक लीड केली आणि लोकांनी आश्वासन दिलं की कोणताही जरी उमेदवार आला तरी परंतु ते आदरणीय शरद पवार साहेबांच्या पाठीशी उभे राहतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहतील आणि काँग्रेसची तर जनाधार जो आहे तो तसाच राहिला। आणि म्हणून अंडरकरंट हा आम्हाला इमिजिएटली ज्याला पक्षामध्ये फूट झाले आणि ज्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने हा जो क्वासी ज्युडिशियल फोरम असूनही अशा प्रकारे जे काही 2-2.5 वर्ष सत्ता संघर्ष होऊन जो बाका प्रश्न सत्ता संघर्षाचा जो एक प्रकारचा लढा आमच्या पुढे संकटकाळी निर्माण झाला त्यासाठी मी जनतेचे अत्यंत म्हणजे कौतुक करते की इतकं सजग मतदारांना समजून सांगावं लागत होतं पण ह्याला मतदार एवढा स्वतः सजग झालेला आहे आणि ज्या प्रकारे आदरणीय शरद पवार साहेबांनी त्यांच्या बाजूनी जो एक ज्याला म्हणतात ना सिंपथी म्हणा ती राहिली, उद्धव ठाकरेंच्या बाजूने सिंपथी राहिली, ती सिंपथी केवळ पर्सनल सिंपथी नव्हती, त्यांना सरळ सरळ लोकशाहीचा खून होताना दिसत होता, सरळ सरळ घटनेचा अवमान होताना दिसत होता आणि लोकमताचा अवहेर केला होता, ते लोकांना पसंत नाही पडलं। ठीक आहे मला गणेशजी तुम्ही मगाशी उल्लेख केलात की सोशल मीडियावरती नरेटिव्ह सेट करण्यात आले पण हेच तर भाजप करत आली ना, गेली 10 वर्ष भाजपनं वेगळं टूल कुठलं वापरलं होतं? सोशल मीडियाचा प्रभावी वापर हीच तर भाजपची खासियत राहील। भारतीय जनता पार्टीने सोशल मीडियाचा वापर केला पण तो चांगल्या कामासाठी केला, विकासाच्या आमच्या जे काही आम्ही काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला। माध्यमाचा वापर आम्ही अशा पद्धतीनं जातीमध्ये तेढ निर्माण करणं, इथं जाणीवपूर्वक म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावरती जसं मनोज जरांगे यांच्या खांद्यावरती बंदूक देऊन महाविकास आघाडीच्या लोकांनी इथं एक म्हणजे सरकार विरुद्ध एक वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला। खरं तर मराठ्यांना आरक्षण आम्ही म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं दिलं होतं, माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं, यांना ते कोर्टात टिकवता आलं नव्हतं आणि त्यामुळे कोर्टात त्यांना नीटपणे यांना ते आपली बाजू सरकारची बाजू मांडता नाही आली म्हणून ते कोर्टात आरक्षण गेलेलं होतं। तरी पुन्हा आमचं सरकार आम्ही आल्यानंतर पुन्हा विधिमंडळामध्ये कायदा पास करून आम्ही तेथे आरक्षण दिलं आणि आरक्षण देऊन सुद्धा म्हणजे की पुन्हा आरक्षणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या काही अटीतटी अशा घालून जाणीवपूर्वक या सरकारला कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून वेगळ्या पद्धतीनं एक त्याला जातीय अशा पद्धतीचं आंदोलन वगैरे निर्माण करून महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम निश्चितपणे मला असं वाटतं की आता जे काही निकाल हाती आपल्या येत आहेत त्याच्यावरून मला असं दिसतं की त्याचा परिणाम लोकांच्या मनावरती झालेला असावा। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी म्हटलं की ज्या म्हणजे मी तुम्हाला पण सांगितलं की हा म्हणजे ज्या उद्देशानं ज्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी म्हणा किंवा हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी खरं म्हणजे शिवसेनेची स्थापना केली, तो हिंदुत्व सोडून देऊन म्हणजे दुर्दैव असं आहे की म्हणजे उद्धव ठाकरेंना या निवडणुकीमध्ये पाकिस्तान